या लोकसभा निवडणुकीत आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक मतदानाचा विक्रम। पुण्यात भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विकसित, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पुण्याच्या संकल्पपत्राचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऊन वाढल्यानं प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक तैनात करण्यात येणार। निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदान करता यावं यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मतदार सुलभता केंद्राची स्थापना। पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट यार्ड आणि उपबाजार बंद राहणार। हिंगोली जिल्ह्यात खासगी शेती पीक उत्पादन कंपनीच्या अधिकाऱ्याकडून हरभरा विक्रीत 13 लाखांचा अपहार। वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विधी विद्यापीठाद्वारे 3 नवीन फौजदारी कायदे 2023 या विषयावरील माहितीचा प्रचार प्रसार करण्यासाठी काढण्यात आली रॅली। शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणाचा आरोप करत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह 11 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल। आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी गावातील मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या 2 चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू। बातमी IPL